नमस्कार. नमस्कार. पट्टा पद्धतीने रामबायोटेकची केळी लागवड. आपण आलो गुढे, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव येथील प्रयोगशील शेतकरी माननीय संजय भाऊ मोरे. संजू भाऊंनी पट्टा पद्धतीने रामबायोटेकची केळीची लागवड केली आहे. सर, काय अंतर ठेवलं आहे तुम्ही? याचा जो मधला अंतर आहे तो 8.5 फूटचा आहे. हा 8.5 फुटाचा अंतर आहे. बरोबर. ओके. आणि झाड टू झाड जे डिस्टन्स आहे असं लांबीला, जसं आता हे लांबी दिसते तुम्हाला, ही 4.5 फूट आहे. दोन झाडातील अंतर 4.5 4 फूट. ओके. आणि त्या झाडातलं अंतर 3.5 फूट. 3.5 फूट. 3.5, 4.5 आणि 8.5. त्याच्यामुळे 3.5 फुटाची दोन सरी, दोन सऱ्या. दोन झाडातील अंतर 4.5 फूट. आणि दोन मोठ्या सरीतलं अंतर 8.5 फूट. अच्छा. सर, किती महिन्याचा बाग आहे? हा 18 ऑगस्ट 2025चा लागवड याची. आज त्याला 6 महिने पूर्ण होत आलेले आहे. 18 ऑगस्टची लागवड. 18 ऑगस्ट. बरोबर. म्हणजे 6 महिन्याच्या जवळ. 6 महिने होत आलेले तिला. 6 महिन्याची केळी बाग आहे, तुम्ही बघू शकतात. सर, तुम्ही डोस काय काय दिला होता सांगू शकाल? मी सुरुवातीला एक डोस दिला होता त्यांना, कारण सुरुवातीला लागवड केली होती मी. याच्यामध्ये एक ट्रॉली एक शेणाचा खडा पण टाकलेला नाही, खत हे मुळीच टाकलेलं नाही. फक्त एक डोस दिला आणि झाडांची लागवड केली. लागवड केल्यानंतर मी, माझे एक मित्र आहेत राजकोटचे, त्यांच्याशी संपर्क केला. त्यांनी मला एक बॅग दिली धारा अमृतची, जीवामृत ज्याच्यात तयार होतं. मग ती धारा अमृत त्यांनी मला सांगितलं की तुम कुछ मत देना, सिर्फ इसी को यूज कीजिए. मग मी ती बॅग बसवल्यानंतर मी कंटिन्यू दर 10 दिवसांनी याला 200 लिटर डोस दिलेला आहे. आता 6 महिने झाले, महिन्याला 3 डोस दिलेले, 600 लिटर एका महिन्याला. आता 6 महिने कंटिन्यू ते डोस चालू आहे. त्याची मातीसुद्धा चहापत्तीसारखी बारीक झालेली. तुम्ही जर मातीचा घेतला फोटो तुमच्या लक्षात येईल, पूर्ण बारीक माती झालेली. वरतीच तुम्हाला मुळ्या पण सापडतील. हे बघा, या मुळ्या, हे बघा तुटत मुळे सुद्धा आहे. हां, पूर्ण माती भुसभुशीत झालेली. बरं सर, मला एक सांगा, रासायनिक खत किती टाकलं? रासायनिक एक डोस दिलेला साहेब. एकच डोस, सिंगल डोस दिले, काहीच नाही. म्हणजे थोडक्यात सरांच्या म्हणण्याप्रमाणे रासायनिक खताचा फक्त एक डोस आहे. बाकी सर्व सरांनी ज्या पद्धतीने बॅगेतलं जीवामृताचा वापर केला आहे, आपण बाग बघू शकतात. बागावर करप्याचं प्रमाण सुद्धा काही नाही आहे. बागेचा पेंधा बघू शकतात, 2 पानातली अंतरी बघू शकतात, बागेवर असलेली पावडर चेक करू शकतात, पानाची साईज, पानाची शायनिंग, पानाचं लस्टर, पोंगा चेक करू शकतात. म्हणजे थोडक्यात व्हायचे असेल तर संजू भाऊंनी जसा प्रयोग केला की जीवामृत, त्यांनी स्वतः बॅग इन्स्टॉल केली आहे जीवामृतची, आणि तेच जीवामृत ते कंटिन्यू देत असतात. त्याच्यामुळे जर आपल्याला आपल्या शेतातील रासायनिक खताचा खर्च कमी करायचा असेल, शेतातील करप्याचं प्रमाण कमी करायचं असेल, बाग चांगली डेव्हलप करायचं असेल, तर भाऊंनी जसा जीवामृतचा प्रयोग केला तसा आपण जीवामृतचा प्रयोग करून आपली सुद्धा बाग अशी बनवू शकता. आज करप्यामुळे पूर्ण आमच्या तालुक्यामध्ये तरी सगळ्या बागा पिवळ्या पडल्या. माझं थंडीमध्ये एक सुद्धा पान पिवळं पडलं नाही. आज झाडाची उंची 18 ते 20 फूट झालेली आहे आणि पानाची उंची 6 फूट आहे. म्हणजे एक पान जर आपण खाली आता त्याच्यावर आपण झोपू शकतो, इतकं चौडं पान झालेलं आहे. तर आता ते फक्त जीवामृतची देणे बाकी, आणि माती पण तिची आज एकदम म्हणजे सॉलिड झालेली ती. सर, तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? शेतकऱ्यांना हे सांगतो का, कसं रासायनिकचे जे आपण करतोय बरं का, आणि आज ही जमीन सगळी मरत चाललेली आपण रासायनिक यूज करून. जीवामृत दिल्यानंतर कमीत कमी जमीन तरी जिवंत होईल. आणि हे बघा, मी उगवलं आहे बरं का, आणि मला लोक सांगत होते हे द्या ते द्या, मी काहीच दिलेलं नाही. मी फक्त जीवामृत कंटिन्यू सोडत गेलो. आणि शिवाय फवारणीसुद्धा मी जीवामृतची केलेली आहे मोस्टली, म्हणजे 80% फवारण्या मी जीवामृतच्या केलेल्या आहे. कारण मी 20 लिटरचा पंप असता तर 5 लिटर जीवामृत घेत असतो आणि 15 लिटर पाणी घेत असतो, त्याची फवारणी करतो. तर असं ते 15 लिटरचा जर पंप त्याला 4 लिटर घ्यायचा, 11 लिटर पाणी घ्यायचं आणि त्याची फवारणी करायचं. त्याच्यामुळे ग्रीनरी वगैरे शायनिंग ही कंपल्सरी त्याला भेटत गेली. ओके, धन्यवाद सर. धन्यवाद सर. एक